सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 19वा समास 9वा राजकारण निरूपण। श्रीराम ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेने अखंड सावकाश एकांत सेवावा। अखंड राहता सलगी होते अति परिचये अवज्ञा घडते या कारणे विश्रांती ते घेता नये। चोर भांडारी करावा घसरताच सांभाळावा गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू। नष्टासी नष्ट योजावे वाचाळासी वाचाळ आणावे आपणावरी विकल्पाचे गोवे पडोस निधी। जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला। जो आपणची कष्टत गेला तोची भला। अवघ्या सवघे कळले तेव्हा ते रीते पडले या कारणे ऐसे घडले न पाहिजे की। मुख्य सूत्रा हाती घ्यावे करणे ते लोकान करीवे करवावे। कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। संत संघात उपस्थित असलेले भाविक गुरुबंधू गुरुभगिनींना सांप्रदायिक श्री गुरुदेव। भाविकांनो, हा जो श्री समर्थ रामदासाचा जो दासबोध ग्रंथ आहे त्याच्यामध्ये मागच्या आपण आठवड्यामध्ये जगद्गुरुश्रींना आपल्याला उद्बोधन केलं, मार्गदर्शन केलं, ते म्हणजे व्याधी निरूपण याच्यावर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। उपाधी निरूपण की मनुष्य लहानाचा मोठा होतो, अध्यात्मामध्ये असो कुठल्याही क्षेत्रामध्ये फार मोठा माणूस होतो आणि त्यावेळेस त्याला अहंकार निर्माण होतात। तो जो अज्ञानामध्ये होतो, जे गरिबीमध्ये होतो किंवा आपल्या ते मनुष्य विसरतो
आणि त्याला अहंकार निर्माण करतो आणि ती उपाधी जी लागलेली आहे तीच नाशास कारणीभूत ठरते, असं गुरुदेवांनी आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं. आणि आजचा जो विषय आहे तो दशक 19वा आणि समास 9वा, आणि तो आजचा विषय आहे राजकारण निरूपण. की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस लोकसमूह आपल्याला निर्माण करायचा असतो त्यावेळेस अतिशय महत्त्वाचा जो कुठला विषय जो असेल तो म्हणजे राजकारण. आणि म्हणून स्वामी समर्थांनी सांगितले इथं या ठिकाणी की ज्यावेळेस एखाद्या समूहाला चालवायचं असतंय, त्याला सन्मार्गाला न्यायचं असतंय, त्याला इच्छितस्थळी पोहोचायचे असतं, आपल्यासारखं ज्यावेळेस म्हणताला त्याला बनवायचं असतं, तर काही किल्ल्या सांगितलेल्या आहेत, काही गुरु किल्ल्या सांगितलेल्या आहेत की त्या किल्ल्यांचा तुम्ही वापर करा असं महंताला उपदेश केलेला आहे त्यांनी. आणि या ठिकाणी जर विश्वामध्ये पाहिलं तर मुख्यतः अनेक कला आहेत, विविध कलेनं नटलेलं हे विश्व आहे. आणि रामदास स्वामी या ठिकाणी म्हणतात की याची 2 विभागणी केलेली आहे. एक विभागणी, पहिला विभाग जर म्हटला कुठला तर निर्जीव पदार्थ असतात आणि निर्जीव पदार्थावर सजीवानं त्याच्यावर कलेचे संस्कार करायचे आणि एक कलाकृती निर्माण करायची. त्याचं जो उदाहरण घेतलं, एखादी शिल्पकार असतो आणि तो शिल्पकार जे आहे तो ओबडधोबड कुठंतरी पडलेला फार मोठा असा पाषाण, काळा पाषाण घेतो आणि त्याच्यामधली जी कला आहे त्या शिल्पकाराची, ती कला त्या पाषाणामध्ये त्याच्यावर संस्कार करतो, ओततो. म्हणजे त्याच्याजवळची जी हत्यारे आहे त्या हत्याराचा आघात करतो, छन्नी आणि हातोडीचे घाव त्याच्यावर हातोडीनं मारतो आणि एक सुंदर अशी मनोहर काही दिवसानंतर एक भगवंताची मूर्ती तो निर्माण करतो. दुसरा जो प्रकार आहे, जसं निर्जीवावर आपण कला संस्कार केले आणि एक कलाकृती निर्माण केली, तशी सजीवावर सुद्धा करता येते. आणि म्हणून पशु पक्षी जे आहेत त्या पशु पक्ष्यावर सुद्धा आपल्याला त्याच्यावर कला करून, संस्कार करून, त्याच्या मनाला लगाम देऊन, वेगवेगळ्या प्रकारचे त्या शरीराला वळण लावून, की घोडी, हत्ती, माकडे, अस्वले, जे विविध पशु आहेत आणि त्याचबरोबर हिंस्त्र पशु जे आहेत, सिंह असू दे, वाघ असू दे, यांना सुद्धा मनुष्याच्या आवाक्यात आणणं शक्य आहे, कठीण आहे, परंतु ते अशक्य काही नाही आहे. परंतु आपल्यासारख्याच रामदास स्वामी म्हणतात आपल्यासारखी जे विचारशक्तीनं संपन्न असलेली जी माणसं आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे हे कला करून, त्यांचं मन वळवून आपल्याला जसं ज्याप्रमाणे त्यांची कार्य करायचे आहे त्याप्रमाणे त्यांना हाताळणं ही एक कला आहे. आणि म्हणून या सृष्टीमध्ये जे विविधतेने नटलेल्या भिन्न विचाराचे माणसं, भिन्न प्रवृत्तीचे माणसं, भिन्न पातळीचे माणसं, भिन्न आव्याक्यातली माणसं एकत्र गोळा करून, संघटित करून आपल्याला हवं असलेलं ते कार्य करून घेणं, ही जी कला आहे त्या कलेला रामदास स्वामी म्हणतात की ही राजकारण ही कला आहे. आणि म्हणून जे ज्ञानी महंत, जे आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष आहेत, त्या सत्पुरुषांनी लोकांचं संघटन करावं, लोक समुदाय जमवावा आणि त्या समुदायाला जर चालवायचं असेल, त्यांच्याकडून जर कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा एकांतामध्ये जावं, एकांताचं सेवन करावं आणि एकांताचं सेवन केल्यानंतर की निर्णय घ्यावा की कुठल्या प्रकारचं कार्य करायचे आणि ते कार्य कसं करायचं आहे, त्याचं प्लॅनिंग काय आहे, त्याच्यानंतर निर्णय घ्यावा. परंतु एकांत केल्याशिवाय किंवा युक्त्या प्रयुक्त त्याच्याला मिळणार नाहीत. त्याला योग्य प्रकारचं एकांत याचा अर्थ आपण असा घ्यायचा की कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी फार आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे की मला या समूहाला इकडे घेऊन जायचं आहे, मग तो समूह जाण्यासाठी मला नेमकं काय करायला पाहिजे, हा विचार जो मनामध्ये आपल्या आला पाहिजे तो शांत डोक्यानं, शांत मनानं करा, अभ्यास पूर्ण करा, मग निर्णय घ्या, असं समर्थ रामदास स्वामींना आपल्याला या दासबोधातून सांगायचं आहे.
जे जे मनी धरिले ते ते आधीच समजले, कृत्रिम अवघेची कुंडले सहजच येणे. हे आत्मसाक्षात्कारी सत्पुरुषाला या जनसमुदायामधले त्या प्राणीमात्राचं अंतरंग जाणता आलं पाहिजे. त्यांना त्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं चिंतन आहे ते चिंतन समजते. आणि म्हणून एक दृष्टांत सांगतो छोटासा, की एक संत मुनी आत्मसाक्षात्कारी एका झाडाखाली बसले होते आणि त्यांचं कार्य होतं की समाधी अवस्थेमध्येच नेहमी आणि जे काही पुण्य निर्माण झालेलं आहे ते वातावरणामध्ये सोडून द्यायचं, लोकांचं कल्याण करायचं, सात्विक लहरी निर्माण करायच्या. आणि त्या परिसरामध्ये एक उंदीर होता आणि ते उंदिराच्या पाठीमागे एक मांजर लागलं होतं. आणि त्यावेळेस उंदराला लक्षात आलं की तिथं महाराज बसलेत आणि तेच काहीतरी करू शकतील, अन्यथा दुसरं कोणी काही करणार नाही. आणि म्हणून ते मांडीवर टुनकुन उड्या मारून बसलं. महाराजांनी डोळे उघडले आणि पाहिले तर ते म्हणले, बाबा मी काय करू शकतो? ते म्हणले, एवढंच म्हणले की मांजर लागलं माझ्या पाठीमागं, म्हणून मला जर मांजर बनवलं ना तुम्ही तर मला भीती राहणार आहे. ठीक आहे म्हणले, माझं कल्याणच, मी त्याच्यासाठीच आलेलं आहे. आणि त्याला मांजर बनव. पुन्हा ते पुढे गेलं. काही दिवसांनी ते कुत्रा मागं लागलं. पुन्हा महाराजाकडे आलं. ते महाराजांनी सांगितलं, काय मला कुत्रा बनवा म्हणजे माझ्या जीवाची भीती राहणार. पुन्हा मग काही दिवसांना ते जंगलामध्ये गेलं तर त्याच्या पाठीमागं वाघ लागला भाविकांनो. तर त्यावेळेस ते इथं आलं आणि पुन्हा म्हणले, काय करायचं? तर वाघ बनवा. ठीक आहे म्हणले, वाघ बनव. आणि काही दिवसानंतर ते जंगलामध्ये गेलं आणि त्याला असं त्याची हिंस्त्र लक्षणं जी आहेत ती जागे झाली. आणि त्यावेळेस त्याला असं वाटलं की माझ्या जंगलचा राजा आहे, परंतु मला भीती एकाचीच आहे, ते म्हणजे त्या महाराजाचीच भीती आहे. मला दुसरं कोणी काही करू शकत नाही. कारण महाराजांना जर म्हणून आलं मला उंदराचं वाघ केलेलं आहे आणि जर मी तेच मला उंदीर करू शकतात, म्हणून ते चाल करून यायला लागलो. परंतु हे अंतर्यामी होते. चराचरामध्ये काय चाललेलं आहे त्यांना लक्षात येत होतं. आणि ज्यावेळेस वाघ हा त्यांच्या अंगावर येत होता त्यावेळेस त्यांच्या लक्षात आल्याबरोबर तिथूनच त्यांनी काय केले? उंदीर केलं. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे आहे भाविकांनो, जगद्गुरु श्रींनी गेल्या 25 वर्षापूर्वी एक संघटन निर्माण केलं, एक आध्यात्मिक संघटन निर्माण केलं की अध्यात्माचा प्रसार व्हावा, हा भक्तीचा मळा फुलवा, घराघरामध्ये भगवंताचं गुणगान व्हावं. आणि हे संघटित झाल्याशिवाय शक्य नाही. आणि म्हणून संपूर्ण हे संघटन निर्माण केलं. आणि ज्यावेळेस गुरुदेवांकडे ते तुम्ही आम्ही ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस अनेक विकारानं ग्रस्त असतो, अनेक आपण संकटामध्ये सापडलेला असतो, आपल्याकडे अज्ञानाचा पडदा असतो. आणि गुरुदेव ते काय करतात, ज्यावेळेस आपण त्यांना अनन्य भावे शरण जातो त्यावेळेस आपल्याला अडचणीतून सोडवतात आणि आपल्याला ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न करतात. पायरी पायरीनं ज्ञानी बनवतात. आपल्याला फार मोठं करतात, त्यांच्या नावामुळे मोठेपणी मिळते. 1000-500 लोक आपल्या पाठीमागे राहतात. त्यावेळेस आपल्याला जसा त्या वाघाला अहंकार झाला तसा आपल्याला अहंकार यायला लागतो आणि गुरगुराला लागतो. परंतु गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही आम्ही पाहतो या संघटनेमध्ये अनेक प्रकारचे असे, पण मी वाघाचं परत उंदीर करणार नाही, काय काळजी करणार. माझा तो स्थायी स्वभाव नाही की वाघाचा उंदीर करणं. मी स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतत नाही. त्यामुळे ज्यावेळी उंदराचा वाघ झाला तर मला अतिशय आनंद आहे. तो सगळीकडे डरकाळ्या फोडायला लागला तर त्याने लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचाही सम्राट आहे तो म्हणजे सिंह, म्हणजे नियती. ते नियती त्याला शिक्षा देईल. त्यामुळे इथे असं श आणि काटशहाचं राजकारण मी माझ्या आयुष्यात कधी केलं नाही आणि करणारही नाही. ज्याला ज्याला करायचं असेल त्यानं करून स्वतःमध्ये तमोगुण वाढवावा आणि स्वतःचा नाश स्वतः ओढवून घ्यावा. पण मी कधी त्याला खड्ड्यात टाकणार नाही. मी नेहमीच बघेन की माझा छावा वाघ होऊ दे, सिंह होऊ दे आणि संपूर्ण या भवसागराचा चक्रवर्ती सम्राट होऊ दे. तो जेवढा मोठा होईल तेवढा मला चांगलाच आहे. परंतु त्यानं दुर्गुण धरले तर नियती त्याला नेहमी शिक्षा देत आलेली आहे. श्री गुरुदेव. आणि भाविकांनो, या ठिकाणी मौलीने बऱ्याच वेळेस आपल्याला सांगितलं की बाबा रे, मी तुला फक्त सन्मार्गानं जा म्हणून सांगतो, परंतु तू जर चुकीच्या मार्गाने गेलास मी काही तुला करणार नाही, नियतीत तुला कर. परंतु या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी हा जो महंत आहे, ज्ञानी आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, संघटन चालवण्यासाठी जे काही गुण दिलेले आहेत ते गुण या ठिकाणी या रामदास स्वामींनी या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. आणि म्हणून चुकला असले तर आपण आपल्या या राजकारण या समासावर बोलूया.
समर्थ रामदास स्वामींनी राजकारण हा शब्द का वापरला? तर राजकारण म्हणजे कला आहे. म्हणताच कशाला, आपल्याला सुद्धा जीवनामध्ये यशस्वी जगण्यासाठी ही कला आत्मसात आवश्यक आहे, होणं आवश्यक आहे. निर्जीव आणि सजीव ह्या दोन वस्तू असतात. निर्जीवावर सुद्धा संस्कार करून त्याच्यातून एक सुंदर शिल्प तयार करता येते. ते शिल्प तयार करणं ही कलाच आहे. दगडामध्ये त्या आपण आता आपल्या गजानन महाराज मंदिराचंच उदाहरण घेऊया. गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्या नाणीच्या 5.25 फूट उंचीची गजानन महाराजांची भव्य दिव्य अतिशय तेजपुंज मूर्ती दिसते. पण हा दगड ज्यावेळी सुरुवातीला होता तो दगड कमीत कमी 7 फूट रुंदीचा, एक 6-7 फूट लांबीचा असा दगड होता तो. या दगडावर आपल्या बुद्धीनं त्या कारागिरानं काय केलं, ठोके मारून 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 त्याला नको असणारं भाग काढत 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 गेला. कारण त्याला त्या दगडामध्ये मूर्ती कुठे आहे ती बरोबर समजली होती. जेवढा मूर्तीचा भाग होता ना तेवढा त्यानं ठेवून दिला, बाकीचा सगळा तोडून टाकला. आणि मग जेवढा त्याचा आकार गजानन महाराज इथे आहेत हे त्याच्या दृष्टीला दिसत होतं तेवढाच भाग ठेवला आणि बाकीचा उडवून टाकला, भाग तोडून टाकला. आणि मग त्याला पॉलिश करायला सुरुवात केलं. जिथे जिथे थोडासा भाग काढून टाकला पाहिजे तो हलक्या छिनीनं काढून टाकला. पहिला दगड तो हातोड्यानं तोडला आणि नंतर मग अगदी छिनीवर अगदी पॉलिश पेपरवर येऊन ते पॉलिश केलं. किती सुंदर तेजपुंज मूर्ती आहे. आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं, समाधान वाटतं. हे जसं एक निर्जीवावर संस्कार करून आपल्याला चांगल्या प्रकारची कलाकृती करता येते, तशाच प्रकारे सजीवावर सुद्धा संस्कार करून चांगलं शिल्प, चांगली कलाकृती करता येते. त्यासाठी तो सजीव प्राणी आहे म्हणजे पशु आहे, पक्षी आहे की मानव आहे ह्याचा विचार करण्याची गरज नाही. पशुलाही शिकवता येतो. मागे मी गोष्ट सांगितली होती बघा, 2 पोपट, एक जातो महाराजांकडे आणि एक जातो चोर गल्लीमध्ये. चोर गल्लीतला पोपट चोर चोर हाना त्याला म्हणतो आणि महाराजांकडचा जो पोपट असतो तो म्हणतो या बसा आपले स्वागत आहे. दोन्ही पोपट आहेत पण दोघांवर कसे संस्कार झालेत त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून राहतात. त्यामुळे पशुपक्ष्यांवर आपल्या मठामध्ये हत्ती आहे नारायणी, ती जंगलातलीच आहे. तिला आणल्यानंतर आपण इथे सगळं माणसं अडवलेलं आहे. ती अगदी आशीर्वाद पण देते, उचलून पण घेते, अगदी तुमच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितलं तर हातही सोंड पण ठेवते, नाचायला सांगितलं तर नाचतेही, घंटाही आरती चालू असेपर्यंत वाजवत बसते. हे सगळं करते. हे संस्कारच आहेत. तसं आपण संत संघामध्ये आलेले लोक आहोत, बुद्धिवान माणसं आहोत. आपल्यालाही समर्थ रामदास स्वामींना सांगायचं असं आहे की तुम्हीसुद्धा मी ह्या युक्त्यालुप्त सांगतो ते वापरा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. यशस्वी होण्याचं जे गमक आहे त्याचं नाव त्यांनी ठेवलं राजकारण. मग राजकारणामध्ये सुद्धा बरोबर सोंगट्या योग्य ठिकाणी टाकाव्या लागतात, ठेवाव्या लागतात, प्यादी योग्य ठिकाणी वापरावी लागतात. नाहीतर भल्या भल्यांना राजकारण नाही करता येत. तसं या जीवनामध्ये चांगला माणूस म्हणून जगायचं असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे हेच मर्म कळलं पाहिजे. आज हा संप्रदाय कोट्यावधीच्या घरामध्ये गेलेला आहे. कोट्यावधी भक्त, शिष्य, साधक, हितचिंतक भारत देश आणि भारत देशाच्या बाहेरही आपल्याला दिसतात आणि स्वस्वरूप संप्रदायाच्या नावानं ते संघटित झालेले आहेत. ते असे नाही संघटित झाले. त्याला संघटित करणारी जी व्यक्ती आहे तिला ते बरोबर कळलेले, नस सापडलेले आहे. समाजाची आपल्याला नस समजली पाहिजे. आमच्याकडे लोक काय येतात तर लोकांना वेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी तुम्ही ऐकून घेतल्यात, त्याच्यामध्ये जर त्याला स्थिरता दिलीत तर तो तुमचा होतो. ही नस मला सापडली गुरूंच्या कृपेनं. आणि म्हणून मी पहिली प्रवचनं देत बसत नाही. आलेल्या माणसाची पहिली अडचण ऐकून घ्यायची. अडचण ऐकून घेतली की तो आपलासा होतो. घरामध्ये सुद्धा तुमच्यावर प्रेम बसायला पाहिजे असेल,
तुम्ही घरातल्या प्रत्येक माणसाला हवावेसे वाटत असतील, तर बायको तक्रार करत असेल, मुलं तक्रार करत असतील, कोणी तक्रार करत असेल, ते पहिलं ऐकून घ्या. तुम्ही ऑफिसर आहात, तुमच्या लोकांनी जीवापाड प्रेम करायला पाहिजे असेल, तर पहिलं त्या समोरच्या माणसाला ऐकून घ्या. काही जणांमध्ये ही कलाच नसते ऐकून घेण्याची. ते काय मला सांगू नको, तू चाललं बाजूला. अशा माणसानं संघटित करता येत नाही. तुम्हाला कुटुंबामध्ये सुद्धा सगळ्यांच्या गळ्यातलं ताईद व्हायचं असेल, तर त्याचा राग कितीही असू दे, तो रागात कितीही असू दे, पण त्याला शांतपणे ऐकून घेतलं की त्यातला 50% राग खाली उतरतो. फोर्स वाढू द्यायचा नाही कधी पण. फुग्यामध्ये हवा भरलेली आहे, तो फुटेल ना, म्हणून त्याच्यातली हवा हळूहळू हळूहळू काढा ना. माझा एक स्वभाव आहे, एखाद्या माणसाचा 2 लोक भांडत असतील तर भांडण चालू असताना मी मध्ये कधीच नाही जाणार, कधीच नाही जाणार मी. भांडण होऊ दे, त्यांना काय एकमेकांना बोलायचं ते बोलू दे. आता एक बोलून झाला शब्द का आणि 10 बोलले का सारखंच आहे. काय बोलून एकमेकांवर राग काढायचा तो काढू दे, शांत होऊ दे, मग मी बोलवतो. आणि मग तुझी बाजू सांग. त्या हा दाबायचा प्रयत्न, तू शांत हो बाबा, त्याचं ऐकू दे ना, जरा थांब ना. मग त्याचं सगळं, त्याचं काय ऐकताय स्वामी तुम्ही? नाही, त्याचंही ऐकलं पाहिजे. मग त्याला सांगायचं शांत हो, तुम्ही बोला. आणि मग त्याचंही ऐकून घ्या, दोघांचंही ऐकून घ्या. आणि सत्सक विवेक बुद्धीने तुम्हाला काय वाटतं, कुणाची चूक आहे, त्याची चूक सांगायला तो किती लहान असू दे मोठा असू दे, कचरू नका. तर तुमचं नेतृत्व लोक मानणार. तो कितीही मोठा माणूस असू दे आणि किती श्रीमंत असू दे, तो श्रीमंत आहे, फार मोठा माणूस आहे म्हणून त्याच्याकडे झुकतं माप, किंवा तो आपल्या फायद्याचा आहे म्हणून झुकतं माप दिलं, तर तुम्हाला संग्रह नाही करता येणार. मी माझ्या आयुष्यात काहीच केलं नाही. समर्थ रामदास स्वामींची अपेक्षा आहे की अशा महंताला किल्ल्या द्यायच्या, गुरु किल्ल्या, ही वापर बाबा, कधी तुला प्रसंग पडला तर वापर. तसंच ही लेकरं माझी सगळी माझ्या दृष्टीने तुम्ही महंतच आहात. त्यामुळे संसार प्रपंच करत असताना किंवा समाजकारण करत असताना किंवा राजकारण करत असताना जीवनातल्या कुठल्याही आघाडीवर जर जगायचं असेल तर विवेक हा फार महत्त्वाचा आहे, समयसूचकता फार महत्त्वाची आहे. आणि आपल्याकडं न्यायदानाचं ज्यावेळी काम येतं ते निष्पाप वृत्तीनं ज्यावेळी आपण सांगणार, लीडर कसा असला पाहिजे, प्रमुख कसा असला पाहिजे, ज्याची चूक आहे त्याला चूक सांगण्याची क्षमता असली पाहिजे. आपल्यामध्ये लाचारी आली तर समोरचा माणूस कधीच तुम्हाला मान देणार नाही. म्हणून त्याला माहिती असलं पाहिजे की ह्या माणसाकडे गेलं तर योग्य तोच मला सल्ला मिळेल. चुकीचा सल्ला देऊ नका. काही लोकांचा स्वभाव असतो, दोघेजण भांडतात, ते भांडत राहिले तर आपलं वर्चस्व वाढेल, आपलं महत्त्व वाढेल, म्हणून भांडत कसे राहतील त्याचा काही जण प्रयत्न करतात, पण तो फार काळ टिकत नाही. कारण हे 2 कधीतरी एकत्र येणारच. आणि मग त्यांची ज्यावेळी गप्पा चालणार त्यावेळी तो म्हणणार की अरे मला तुझ्या विरुद्ध भडकवलं होतं, तो म्हणणार तुझ्या विरुद्ध मला वेगळं सांगितलं होतं. मग ती दोघं अभ्यास करतात, अरे हा माणूस माझ्यासमोर ज्यावेळी येतो त्यावेळी एवढा माझ्याबरोबर चांगला बोलतो आणि माझ्या पाठीत खंजीर खूप असला. मग अशी माणसं तुमच्यापासून नेहमी लांब जातात. म्हणून ईश्वरासारखं वागायचं. माझा नेहमी प्रयत्न असतो, 1-2 भांडत असतील आणि मला कळलं दोघेजण भांडतात, दोघांनाही बोलवतो, दोघांच्या काय चुका असतील तर समजून घेतो आणि दोघांना पण सांगताना उलट सांगतो. काय, अरे वेड्या तू आता त्याच्यावर भांडतोयस, पण तो तुझ्याबद्दल फार चांगल्या प्रकारचे उद्गार काढत होता, त्यानं उद्गार काढले नसले तरी सांगा. तुझ्याबद्दल फार चांगलं बोलत होता, त्याला सांगायचं तुझ्याबद्दल चांगलं बोलत होता. आणि दोघांमध्ये स्नेह कसा निर्माण होईल, प्रेम कसं निर्माण होईल याचा प्रयत्न करा. दोन्ही माणसं तुमचीच होतील, कारण ती कधीतरी एकत्र येणारच आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी एकत्र येणार, एकत्र बोलणार तेव्हा ते म्हणणार, अरे तू मला असं असं बोलत होतास का, मग माझ्यावर भांडत का होतं, एवढं माझ्यावर तुझं प्रेम होतं, माया होती, तर माझ्यावर भांडत का होतं, अरे तुला कुणी सांगितलं, मला स्वामी बोलले. मग तो मनात म्हणणार की स्वामींनी आपली बाजू मारून नेली आणि आपली बाजू मोठी करून दाखवली. तो म्हणणार
अरे मग तुझं जर माझ्यावर एवढी श्रद्धा आहे, प्रेम आहे, माया आहे, जिव्हाळा आहे, तर एवढ्याशा गोष्टीवरनं कशाला रुसून बसला, भांडलास का माझ्याबरोबर? अरे कुणी सांगितलं असं? स्वामी बोलत होते. मग दोघांनाही कळतं की दोघांना पण स्वामींनी एकत्र येण्यासाठी काय केलं की निगेटिव्ह बाजू न सांगता, आपण काही न करता आपली पॉझिटिव्ह बाजू सांगून एकत्र आणलं आहे. देव माणूस आहे स्वामी, हा देव माणूस आहे. दोघेही चिकटतात असा मी लोकसंग्रह केला. जीवनामध्ये हे सूत्र वापरा. बरेच जण असं सूत्र वापरतात, दोघे दुसरीकडे ज्यावेळी राहतील, दोघे भांडत राहतील ज्यावेळी, त्या आपला फायदा होईल. अशानं तुम्हाला मॉबवर राज्य नाही करता येत. एखादा चुकला तर त्याची चूक जरूर सांगा, पण 4 लोकात सांगू नका. अजिबात समजा तो सुधरतच नसेल तर जरूर सांगा, पण एकदा दोनदा त्याला समजून घ्या, त्याला एकट्याला भेटून सांगा. जर समजतच नसेल तर मग काय नाही इलाज आहे. एखाद्यानं काम केलं, थोडं का काम केलं, त्याचं श्रेय त्याला द्या. नाहीतर काम करायचं ह्यानी आणि श्रेय घ्यायचं आपण. मीच केलं ते, मीच सांगितलं होतं त्यांना. त्यांचं ज्यावेळी कौतुक करावं, काय सुंदर काम केलं आहे, त्यालाही माहिती असतं आपण एवढंच काम केलं आहे, एवढं काय खास काम केलेलं नाही. तरी मला स्वामी किती शाबास केलं, 4 लोकांमध्ये माझं केवढं कौतुक केलं. फार मोठी व्यक्ती आहे, जेंटलमन व्यक्ती आहे. माझं काहीच नसताना सुद्धा एवढी स्तुती का केली माझी? म्हणजे देव माणूस आहे, राजा माणूस आहे. मग तो माणूस चिकटला जातो तुम्हाला, आणि तो कधीही तुमच्यापासून बाजूला जाणार नाही. अशा किल्ल्या आपल्याजवळ असल्या पाहिजे. प्रमुख माणसानं, ज्याला मोठं व्हायचं आहे, त्यानं कधीच हलक्या मनाचं असता कामा नये. मान अपमान सहन करण्याची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. त्याला खिलाडूपणा म्हणतात. जर मी बोललो असतो तर त्यानं सहन केला असतं, मग तो आता बोलू दे, जाऊ दे, आपलाच आहे. मला बोललास बघून घेतो. अरे कसं बघून घेऊन वाढेल का तुझा संप्रदाय? एखादा वेडावाकडा वागतो, नाही अशातला प्रकार नाही. हाताची सगळी बोटं कुठे सारखे आहेत? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, याला राजकारण का म्हणायचं, तर वेगळ्या प्रकृतीचे लोक, वेगवेगळ्या पातळीचे लोक, पातळी म्हणजे बौद्धिक पातळी, आर्थिक पातळी, त्यानंतर शैक्षणिक पातळी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पातळ्या, गरीब श्रीमंतीची पातळी, जातीची, धर्माची, संस्कृतीची, अशा वेगवेगळ्या पातळीचे लोक एकत्र आणायचे आहेत. हे फार कठीण काम आहे. आणि याच्यासाठी तुम्ही मनानं व्यापक असलं पाहिजे, मनानं मोठं असलं पाहिजे, आणि महत्त्वाचा गुण तुमच्याकडे असला पाहिजे, त्याला काय म्हणायचं आहे ते समजलं पाहिजे. आणि त्याला काय म्हणायचं आहे समजून घेऊन आपल्याला त्याला काय शिकवायचं आहे हे देता आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्यामध्ये समय सूचकता हे फार मोठं एक औषध आहे. याला काय सांगितलं पाहिजे हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून विवेक जागृत होण्यासाठी दिवसातून 10 मिनटं जी भक्ती सांगितली आम्ही, ती कधीच सोडू नका. ही भक्ती जशी अध्यात्मामध्ये गुरुकृपा करून देते, मिळवून देते, संधान साधायला शिकवते. भक्तीमुळे आपल्यामध्ये काय होतं, ध्यान वाढतं, आणि ध्यान वाढून आपण हळूहळू विश्वातून शून्याकडे जातो. हे अध्यात्म आहे. भक्ती का करायची, तर भक्ती मनाला शून्यात घेऊन जाते, म्हणून भक्ती करायची. आणि व्यावहारिकदृष्ट्या भक्ती का करायची, तर भक्ती हा मनाचा व्यायाम असल्यामुळे आपल्यामध्ये संयम वाढवते. भक्ती जीवनामध्ये उतावळीपणा हा नेहमी नाशाला कारणीभूत ठरतो. म्हणून भक्ती हा मनाचा व्यायाम करतोय. यासाठी किती देवांची केली, किती मिनटं केली, ह्याला किंमत शून्य आहे. म्हणून मी सांगितलं फक्त एकाचीच करा, कुणाची तरी. त्याला समोर ठेवा आणि आपल्या हृदयामध्ये बसवायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे प्रयत्न करा की तो आपल्या हृदयातच आहे आणि दुसरं मन इकडे तिकडे भरकटणार आहे. त्यावेळी त्याचा मंत्र जो आहे त्या मंत्राचा जप करा, की त्याचा ग्रंथ आहे तर ग्रंथ वाचा. म्हणजे दुसरंही मन तिथेच एकवटेल. मग आपल्यामध्ये संयम वाढेल. संयम वाढला की उतावळीपणा कमी होऊन जाईल. समयसूचकता वाढली
तर आत्ता नेमकं काय केलं पाहिजे हे नीट कळेल. म्हणजेच त्याला विवेक आपण म्हणूया, आपल्यामध्ये विवेक जागरूक होईल आणि विवेकानं आपण वागू. एखादी गोष्ट वाईट घडते तिथे जाऊन सांत्वन करायला पाहिजे की मोठमोठ्या लांबड्या चवड्या गप्पा मारल्या पाहिजे हे कळलं पाहिजे. नेतृत्व करण्याचा गुण निर्माण होईल. तो आहेच आपल्यामध्ये, तो विकसित होण्यासाठी ती या गोष्टीची गरज आहे. म्हणून जी भक्ती सांगितलेली आहे ती भक्ती फार विचारपूर्वक सांगितलेली आहे. ती सोडू नका, दिवसातून एकदा तरी करा. आजसुद्धा आम्ही भक्ती करतो हे लक्षात ठेवा. आजसुद्धा एकाग्र होतो. त्यांनी सांगितलं ना, कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना एकांतात जा. म्हणजे काय की निर्णय घेताना घिसडघाई करू नका, फार विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण घेतलेला निर्णय जो आहे तो चुकला ना तर तेच हत्यार आपल्यावरून कोसळेल. अशा गुरु किल्ल्या समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला आम्हाला सगळ्यांना दिले. कारण आपण आता बुद्धिवादी माणसं आहोत, त्यामुळे ह्या बुद्धीचा वापर करून संसार नीट करा, प्रपंच नीट करा, आजूबाजूच्या शेजापाजाऱ्यांशी नीट वागा, गावात चांगले वागा, संप्रदायामध्ये नीट वागा. लोकांनी म्हटलं पाहिजे काय देव माणूस आहे बस. आणि अध्यात्मात जर आलेलं असाल का एखाद्या समूहाचं तुम्ही नेतृत्व करत असाल तर लोकांनी तुमचा उदो केला पाहिजे, वाहवा केली पाहिजे. त्यासाठी दैवी गुण जे आहेत हे सगळे दैवी गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत. दैवी गुण 100% येणार. त्यासाठी करू नका काही संत संग धरा, संतांची संगत धरा आणि पुढच्या आठवड्यात संत संघाला या. बास, दैवी गुण तुमच्यामध्ये विलसित झाले नाहीत तर मला विचारा. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.